नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्याच्यापासून अनेक टप्प्यांवर अनेक वेळेला त्यांच्या आंदोलनातला सहभाग वाढताय. या आंदोलनाच्या निमित्तानं मनोज जरांगेंनी दोनदा उपोषणाचं अस्त्र वापरलं आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत ते मिळवण्यासाठी त्यांनी त्या अस्त्राला अधिकाधिक धार दिली. मनोज जरांगेंच्या पहिल्या उपोषणाच्या नंतर जेव्हा ते बाहेर पडले तेव्हाही त्यांच्या आजूबाजूला गर्दी होती. दुसऱ्या आंदोलनाच्या नंतर सुद्धा जे ते बाहेर पडले तेव्हा ती गर्दी वाढती दिसली. ही वाढती गर्दी नक्की कुणाची आहे? ही गर्दी नक्की कोण आणतंय? आणि ही गर्दी सर्वसामान्य मराठ्यांची आहे की राजकीय कार्यकर्त्यांची आहे? असे अनेक प्रश्न स्वाभाविकरित्या महाराष्ट्रात उपस्थित होत राहिले. जरांगेंचं आंदोलन एकेका टप्प्यावर पुढे सरकत असताना जे तमाम राजकारणी या आंदोलनाच्या बद्दल कोणत्याही प्रकारची विश्लेषणात्मक भूमिका घेऊ इच्छित नव्हते त्यापैकी एक राजकारणी वेगळा ठरला. ते आहेत राज ठाकरे. मनसेचे अध्यक्ष आहेत आणि राज ठाकरेंनी हा थेट प्रश्न उपस्थित केलाय की जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे नक्की कोण आहे ते तपासावं लागेल. जरांगेंनी पण त्यांना लगेच प्रत्युत्तर दिलं आणि प्रति आव्हान देत म्हटलं की कोण आंदोलनामागे आहे ते राज ठाकरेंनी शोधावं. प्रत्यक्षात आंदोलनं ही अजिबात मशरूम सारखी उभी राहत नाहीत. आंदोलनं ही एका व्यवस्थित यंत्रणेच्या माध्यमातून उभी केली जातात, ती चालवली जातात आणि यशस्वी सुद्धा केली जातात. प्रत्येक आंदोलनाचा चेहरा ही व्यवस्था ठरवत असते. व्यवस्थेने ठरवलं हा नेता की त्याचा चेहरा आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणला जातो, तो माणूस चालवला जातो आणि त्या माणसाला त्या पद्धतीचं पाठबळ दिलं जातं. मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठीचा लढा नवा नाही. तो 1960 पासून अण्णासाहेब पाटलांच्या निमित्तानं सुरू झाला. अण्णासाहेबांच्या बलिदानापासून आजपर्यंत हा आंदोलनाचा लढा सुरू आहे. पण असं का होतं की ज्या ज्या वेळेला काँग्रेसचं आणि त्यात सुद्धा खास करून पवारांचं सरकार नसतं त्यावेळेला हा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होतो? हा प्रश्न यासाठी कारण मराठ्यांच्या आंदोलनात, आरक्षणाच्या आंदोलनात कधीच न दिसलेले शरद पवार जरांगेंच्या आंदोलनात मात्र अत्यंत स्पष्टपणे दिसलेले आहेत. हा संदर्भ घेऊन राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची चर्चा करणं गरजेचं आहे. कारण राज्य सरकारला आणि आपल्या पसंतीचं सरकार नसेल तर त्या सरकारला अडचणीत आणण्याच्यासाठी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाला विनाकारण कोणी भडकवत असेल तर ते कोण, हाही मुद्दा उरतोच. आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत त्याच अनुषंगाने आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत या चर्चेत स्नेहाताई गावकर आहेत. मराठा समन्वयक म्हणून त्या परिचित आहेत आणि त्यांनी आत्ताच्या घडीला जरांगेंच्या आंदोलनाच्या विश्लेषणाची भूमिका घेतलेली आहे. आपल्यासोबत मराठा समन्वयक म्हणून आबासाहेब पाटील आपल्याला परिचित आहेत, ते सुद्धा जोडले गेले आहेत. मनसेचे प्रवक्ता या नात्यानं योगेशजी चिले आपल्यासोबत आहेत. किशोर चव्हाण सुद्धा आपल्यासोबत आहेत. किशोरजी हे मराठा समन्वयक आहेतच आणि ते जरांगेंचे कट्टर समर्थक म्हणून आपल्यासोबत आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. पटकन योगेश चिले, आपल्यासाठीचा प्रश्न. राज ठाकरे जेव्हा कोणतीही भूमिका मांडतात तेव्हा निश्चित त्यांच्याकडे त्याचं काही ना काहीतरी इनपुट असलं पाहिजे. इनपुट इंग्रजी शब्द आहे, मराठीमध्ये माहिती असली पाहिजे. कोणत्याही माहितीच्या आधारे राज ठाकरे भूमिका घेणार नाहीत. ज्या वेळेला आपल्या नेत्यानं ही भूमिका घेतली तेव्हा निश्चित त्यांच्यापर्यंत काही ना काहीतरी पोचलं असेल. तुम्हाला माहिती आहे का की जरांगेंच्या आंदोलनामागे कोण, असा प्रश्न राज ठाकरेंनी जेव्हा विचारला तेव्हा त्यांना नक्की कशा प्रकारचा संशय आलेला असू शकतो? योगेशजी, माईक सुरू करा कृपया. प्रत्येकानं आपापला माईक सुरू करूनच बोलायचं आहे. बोला योगेशजी. नमस्कार. नमस्कार. प्रसादजी, आपण सर्व जाणतात की माननीय राजसाहेब एखादी भूमिका ज्यावेळी घेतात त्यावेळी ते कोणत्याही समाजाचा किंवा कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा विचार न करता फक्त आणि फक्त मानव जातीचा असेल किंवा महाराष्ट्राचा किंवा मराठीचा किंवा अगदी देशाचा विचार करून जी स्पष्ट भूमिका असेल ते ती मांडत असतात. त्यावेळी किती जण आपल्यावरती नाराज होतील, किती मतदार आपले तुटतील याचा ते कधीही विचार करत नसतात. कारण त्यांच्यासाठी महाराष्ट्राचं हित हे प्राधान्य आहे. त्यामुळे काल त्यांनी जे मत मांडलं ही त्यांची काळजी आहे की ज्या पद्धतीने हे आंदोलन आता पुढे सरकतंय
आणि या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने मागण्या केल्या जात आहेत आणि ज्या पद्धतीने ते खेचलं जात आहे आंदोलन, ही एकूणच परिस्थिती या आंदोलनाबद्दल खरंच थोडंसं आम्हाला काळजी वाटते मनोज जरांगेंची. मनोज जरांगे हे अत्यंत चांगले व्यक्तिमत्व आहेत, अत्यंत स्वच्छ व्यक्तिमत्व आहेत. परंतु जर या आंदोलनाचा वापर दुसरे कोणी करत असतील तर याचं विचार खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यापूर्वी या देशामध्ये असे प्रकार घडलेले आहेत. तुमच्या समोर अण्णांचं आंदोलन होतं जे दिल्लीला झालं होतं. त्या आंदोलनाचा फायदा घेऊन दिल्लीला अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री सुद्धा झाले. जोपर्यंत अण्णा त्या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये होते तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांचा चेहरा सुद्धा लोकांना माहित नव्हता. यांचे हे कोण आहेत हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. अचानक त्या आंदोलनाचा फायदा घेऊन अरविंद केजरीवाल राजकारणामध्ये आले होते. हार्दिक पटेल यांचं उदाहरण आहे. गुजरातमध्ये ज्यावेळी त्यांनी पाटीदार समाजासाठी आंदोलन केलं त्यावेळी सुद्धा असंच होतं की प्रचंड मोठा प्रतिसाद त्यावेळी हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये पाटीदार समाजाने पाठिंबा दिला होता. आपण त्याचं पुढे काय झालं फलित हे सुद्धा पाहिलेलं आहे. ते सुद्धा नंतर राजकारणामध्ये आले. आमचा जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला संपूर्ण पाठिंबा आहे. परंतु त्यांचा वापर तर केला जात नाहीये ना, याचा विचार त्यांनी स्वतः करणं आता गरजेचं आहे. तर त्यांच्या व्यासपीठावरती ज्या पद्धतीने पवार साहेबांचं स्वागत झालं ती भूमिका थोडी संशय निर्माण करणारी. योगेश शिले, आपण अत्यंत सविस्तर आपली भूमिका मांडलीत आणि त्यानिमित्तानं काही संशय, चिंता व्यक्त केलेली आहे. याचं उत्तर किशोर चव्हाण देतील, आपल्यासोबत चर्चेत आहेत. पण तत्पूर्वी मला स्नेहा गावकर यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. स्नेहाताई, आपण गेल्या काही कालावधीमध्ये सातत्यानं असं पाहतो आहोत की जरांगेंच्या समर्थनार्थ जिथे जिथे गावागावात आंदोलनं होत आहेत त्यातल्या काही ठिकाणी ठराविक नेत्यांना बोलावलं जातं किंवा स्टेजवर बसू दिलं जातं आणि इतर पक्षांचे किंवा काही ठराविक पक्षांचे नेते आले की त्यांना पात्र हुसकवून लावलं जातं. असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवतो? तुम्हाला आठवत नसेल तर मी 2-4 यादी द्यायला तयार आहे. बोला स्नेहाताई, तुमच्या पाहण्यात असं कुठं काय घडलंय? कारण मी तो स्वतः बघितलंय पण आणि त्याची उत्तरं पण मागितली आहेत. कारण मला स्वतःला किती ट्रोल झालं तरी मी घाबरले नाही. माझा कोपर्डी करणार अशा प्रकारच्या धमक्या मला येत आहेत एक महिला असूनही. परंतु ही जी आंदोलनं सगळीकडे उभारली जात आहेत किंवा सभा घेतल्या जात आहेत याच्यामधून जो करोडोंचा खर्च होतोय किंवा ही आंदोलनं आता जेव्हा थोडंफार हलतं त्याच वेळेस कशी उभी राहतात, मग त्यावेळी मराठा आंदोलनाचा भाग घेतला जातो का, वापरला जातो का, नाव वापरलं जातं का, याचा शोध घेतलाच पाहिजे. कारण या सगळ्या मागे जर राजकीय पार्श्वभूमी असेल तर ते का दिसत नाहीये लोकांना? का बरं सरकारला हे दिसतंय की बाबा सरकार जेव्हा बदली होते त्यावेळी शरद पवार साहेब जे कुठेही आता सहभाग घेत नाहीत तेच बरोबर अर्ध्या रात्रीला कसे पोहोचतात किंवा तिथूनच कशी काय भूमिका बदलली जाते. मी परत एकदा सांगते, ज्या दिवशी पवार साहेब पोहोचले त्यानंतर सरसकट कुणबी हा विषय उदयास आला. कारण ह्याच्या अगोदर कुठल्याही मराठा आंदोलकांनी आणि इतक्या वर्षात 58 मूकमोर्चे आणि 2 ठोकमोर्चे याची पूर्णपणे एकमेव मागणी होती, फक्त मराठा आरक्षण. या व्यतिरिक्त कोणतीही मागणी कधीही बदलली गेली नाही, भूमिका बदलली गेली नाही. मग त्याच दिवशी कशी काय भूमिका बदलली गेली? आणि जर ह्या गोष्टींवर इतका खर्च होतोय तर हा खर्च नेमका येतोय कुठून? जर गरिबासाठीचा हा लढा आहे तर मग एवढा खर्च करणं आपल्याला योग्य वाटतंय का? जर नाही वाटत तर मग याला सपोर्ट नेमकं कोण करतंय? आणि हा सपोर्ट जर फक्त आत्ताच सरकार पाडण्यासाठी म्हणून असेल तर मराठ्यांचा वापर होऊ नये तिथे. कारण मराठा आंदोलन ह्याच्यामुळे चिरडली जातील आणि मराठा समाजाचा आणि जातीचा बदनामी करून जर वापर केला तर मराठाही बोलणारच. दुसरी गोष्ट, जर हे सगळे सभा आणि आंदोलनं केली जात आहेत आणि त्याचबरोबर दुसरी मागणी केली जाते की दुसऱ्या कुठल्याही राजकारण्यांनी अन्य लोकांनी आपले दिवाळी किंवा सण साजरे करू नयेत किंवा कुठलेही कार्यक्रम उद्घाटन घेऊ नयेत. त्याची 2 उदाहरणं देते. मुश्रीफ साहेबांना खुर्ची स्वतः जरांगे समर्थक देतात आणि त्याच ठिकाणी घाडगेंना कुठलंही उद्घाटन हाणून पाडतात, त्यांचं बंद केलं जातं. मी त्यांचं समर्थन करत नाही किंवा मी त्यांचे समर्थक नाही. त्याच ठिकाणी मी ठाण्याची आहे. ठाण्यामध्ये सुद्धा आव्हाड साहेबांना आणि राजन विचारे साहेबांना जर तुम्ही स्टेजवर बसायला जागा देता, त्यांचं स्वागत करता आणि त्याच ठिकाणी जाऊन जे मराठा म्हणून आरक्षण मागतात त्या सगळ्यांना तुम्ही गावबंदी घालता. गावबंदी हा एक पर्याय आहे का मराठा आरक्षणाचा उरलेला आता? मग 58 मोर्चे जे झाले ते मोर्चांना काहीच अर्थ नव्हता का? की ह्याच गावबंदीमुळे
जर सगळ्यांना गावबंदी घालून जर ठाण्यामध्ये जर सभा घेतली जाते, मग ती सभा का बरं घ्यावी? त्यांना नाही का सुतक? मग फक्त जे बाकीचे आहेत म्हणजे सरकारची जर तुमचं वांदा आहे किंवा राजकीय पार्श्वभूमीवर जर हे आंदोलन वळवलं जातंय, तर जरांगेचाही जर कोणी वापर करत असतील तर तो थांबला पाहिजे, कारण जरांगे सुद्धा आमचेच बांधव आहेत. काय बिलकुल. आमचे दुसरे आपण कोणी आपण बांधव स्नेहाताई आंदोलन करत होते, आम्ही करतो. स्नेहा गावकर, आपण आणि योगेश शिले दोघांनीही या भूमिकेला अधोरेखित केलेलं आहे की जरांगेंचा वापर होऊ देता कामा नये. किशोर चव्हाण, ही भूमिका निरीक्षणातून आलेली आहे, त्या निरीक्षणाला काही उदाहरणं कारणीभूत आहेत. तुमच्यावर ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की तुमचा खांदा कोणी वापरता कामा नये. पण दुर्दैवानं जरांगेंचा खांदा वापरला जातोय असं सुचवणारी अनेक उदाहरणं आत्ता योगेश शिले आणि त्याचबरोबर स्नेहा गावकर यांनी मांडली. उत्तर द्या किशोर चव्हाण. नाही, आता आमचे मनसेचे जे प्रवक्ते त्यांनी भूमिका छान पद्धतीने मांडली. आरक्षणाबद्दल दुमत नाहीये. राहिला प्रश्न मनोज जरांगे पाटलाच्या खांद्याचा किंवा विषयाचा किंवा आंदोलनाचा फायदा कोणी घेत असेल, राजसाहेब स्वतः म्हणले की याच्या पाठीमागे कोणीतरी आहे, हे आपल्याला शोधावं लागेल. नंबर 1, काही हरकत नाही. लोकशाहीत त्यांनी त्यांचं मत प्रगट केलंय. मी तुम्हाला मनोज रावनी हे पहिल्या आंदोलनाची सुरुवात करताना सांगितलं होतं. शहागडला ज्यावेळेस सभा घेतली, पहिली सभा 29 ऑगस्टला, सभा घेताना सांगितलं होतं की माझ्याकडे 123 गावं गोद्या पट्ट्याची आहेत आणि हा गोद्या पट्ट्याचा जो काही आंदोलनाचा जो तिथं आंदोलन होतंय तो खर्च ते 123 गावं करतात. आमच्या ताईने विचारलंय की आता एवढ्या मोठ्या सभा होतात, सभेत खर्च होतोय, तर मनोजरावकडे ज्यावेळेस कोणी आंदोलनाकडे का आमची सभा घ्यायला, फक्त ते म्हणता आमच्याकडे सभा घ्या, सगळं सभेचं नियोजन खर्च ते समाज बांधव, ते जिल्ह्याचे बांधव आमचे करत असतात. आता कोल्हापूरला पण सभा आहे, ते सगळे तिथलचे मंडळी करतात. फक्त आम्हाला तिथून डिझेलला जो पैसा आहे तो फक्त जाण्याला आहे. आमचे बंधू डिझेलची व्यवस्था करतात, ते गावाची आणि जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था करतात. म्हणजे पैशाचा कुठं संबंध इथे येत नाही. आणि एवढा मोठा समाज ज्यावेळेस तुमच्याकडे आलेला आहे त्यामुळे तर काही अडचण यायचा प्रश्नच येत नाही आमच्याकडे. किशोर चव्हाण यांच्याकडे, किशोर चव्हाण आपल्याकडे लाईट गेले असं वाटतंय. कदाचित तुम्ही भूमिका मांडत होतात, त्या भूमिकेच्या अनुषंगानं मला पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे आणि त्यानंतर आबासाहेब पाटलांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. किशोरजी, ज्या पद्धतीनं सभेचं नियोजन होत आहे, अगदी खरं खरं सांगा, या संपूर्ण सभेच्या नियोजनाच्या मागे, त्यानंतर फुलं उधळण्याच्या मागे कुठलाही राजकीय पक्ष नाही, कुठलीही राजकीय शक्ती नाही? मी कुणाची शपथ घ्यायला तयार आहे, किंवा तुम्ही निरीक्षण करा, किंवा गव्हर्नमेंटला माझं आव्हान आहे, गुप्तचर यंत्रणा आहे तुमच्याकडं, तुम्ही शोध करा. अहो, आता इथं वाशीला सकाळी 4 वाजता सभा झाली, सकाळी 4 वाजता थंडीच्या दिवसात सभा झाली. 100 JCBने फुलं त्याच्या मनोजच्या अंगावर टाकल्या गेले, माळी बांधवांनी टाकले गेले. मला सांगा, ते माळी समाजाचे, आमचे मराठा समाजाचे महिला वगैरे सकाळी 4 वाजता, हे आतली तळमळ आहे. जे 58 मोर्चे निघाले, अनेक वर्षाचा लढा आहे, आता वाटतो की हे लवकर होईल, ही समाजाची भावना आहे आणि येणाऱ्या पिढीला काहीतरी उपयोग होईल. आणि एक चांगला माणूस, निस्वार्थी माणूस सगळ्यांच्या भावनेतून मिळालेला आहे. म्हणून मनोजरावच्या या आंदोलनाच्या पाठीमागे मराठा समाज आहे, कोणताही राजकीय पक्ष अजिबात यांच्या पाठीमागे नाही. ठीक आहे किशोर चव्हाण, आपलं उत्तर पोहोचलं. आबासाहेब पाटलांपर्यंत जाण्याची गरज आहे. किशोर चव्हाण, आबासाहेब पाटील, स्नेहा गावकर ही सगळी मंडळी या आरक्षणाच्या आंदोलनातली जुनी माणसं आहेत. त्यांना निश्चित आंदोलन चालतं कसं, चालवलं कसं जातं, कोणाचा कसा वापर होतो ते अगदी नीट माहिती आहे. आबासाहेब, तुम्ही तुमचं निरीक्षण मांडणं गरजेचं आहे आणि मी तर तुम्हाला एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन की तुम्ही खरंही स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे. आंदोलनाच्या मध्ये मराठा महासंघ, ब्रिगेड आणि सुप्रिया गट आहे की सगळे फक्त सामान्य मराठे आहेत? जी आता ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये आंदोलन उभं राहतं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, असे अनेक आंदोलन उभं राहिले. त्यावेळेला क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा होता, त्यावेळेला क्रांती मोर्चावर सर्व संघटना, सर्व समावेशक, सगळ्या 4ही पक्षातील लोक असतील, सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्यावेळेला क्रांती मोर्चा घातला. ठोक मोर्चाच्या वेळेला सुद्धा आम्ही ज्या वेळेला परळीचं आंदोलन उभा केलं त्यावेळेला सुद्धा राज्यातल्या सर्व संघटना, सर्व पक्षातले कार्यकर्ते सगळे त्यावेळेला एकत्र होते. आणि आता ज्या वेळेला ही आंदोलनाच्या वेळेला बघितलं तर मनोज जरांगेंचा एक त्यांचा जो गट आहे, ग्रुप आहे, तो त्यांच्यासोबत कार्यरत आहे.
त्याच्यामध्ये बाकी लोक जर कुठले समन्वयक असतील किंवा कुठल्या संघटना असतील त्या इन्व्हॉल्व्ह होताना दिसत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी फक्त आता मूळ जो मुद्दा आपला आहे की आरक्षणाच्या सध्या आंदोलनाच्या पाठीमागे नेमकं कोण आहे ह्यावरती मला बोलायचं आहे. जी मी आपल्याला सांगू इच्छितो अशा पद्धती वैयक्तिक लेवलला ज्यावेळेला आंदोलन उभा राहतील की सर्वसामान्य चळवळीतून एखादा कार्यकर्ता पुढे आला की आंदोलन उभा राहतं त्यावेळेला समाज हा पाठीमागे येऊन उभा राहतो आणि समाज उठून उभा राहिल्यानंतर त्या आंदोलन ज्या वेळेला निर्णायक वळणावर धार येते त्यावेळेला मग राजकीय लोक वेगवेगळ्या भूमिका मांडतात. याच्या पाठीमागं कोण आहे का, त्याच्या पाठीमागं कोण आहे का. मला राज ठाकरे साहेबांना पण विचारायचं आहे की ज्या वेळेला तुमच्या पाठीमागं समाज आहे, अनेक समाजातले युवक आहेत आणि ते आहेत म्हणून तुम्ही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नेते आहात. त्याच्यामुळे एखादा सर्वसामान्य कुटुंबाचा जर नेता होत असेल आणि त्या नेत्याच्या पाठीमागं जर बाकीची लोक उभा राहत असतील तर त्याला वेगळ्या नजरेनं बघणं हे योग्य नाही. दुसरा प्रश्न, ज्या वेळेला छगन भुजबळ पुढे आले, छगन भुजबळांच्या पाठीमागं अनेक मोठे मोठे नेते आले, सगळे तिथं हा प्रश्न का बरं उपस्थित केला गेला नाही की त्यांच्या पाठीमागं कोण आहे, कुठली राजकीय शक्ती आहे. तर एखाद्या वेळेला ओबीसी समाज समाज आहे आणि मराठा समाज समाज नाही असं होत नाही. जरी आमचं मनोज रावळचं आंदोलन असलं त्या आंदोलनाचा भूमिका एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. की त्याच्यामध्ये कोण आहे किंवा कोण नाही किंवा त्याचा कोणी शोध घ्या, त्यांना शोध घ्यायचा तरी आवश्यक शोध घ्या, परंतु मूळ प्रश्न आमचा तो आरक्षणाचा प्रश्न आहे. आरक्षणाच्या प्रश्नापाठीमागं जर त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष जरी उभा राहिला जी किंवा विरोधक जरी उभा राहिला तर त्याच्या पाठीमागं आमचं म्हणणं की आम्हाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये ही चळवळ महत्वाची आहे, फक्त त्याचे मुद्दे चुकीचे आहेत. त्याच्यामुळे आमचं त्या ठिकाणी सरसकट कुणबीची मागणी आहे, मराठा आरक्षणाची वेगळी मागणी आहे. या मुद्द्यावरती आमचं जरी एकमत नसेल परंतु आंदोलनाला मात्र आमचा सपोर्ट आहे. बिलकुल. किशोर चव्हाण, या निरीक्षणाच्या बरोबरच एक आणखीन मुद्दा चर्चेत होता आणि तो स्नेहा गावकर यांच्याकडून मांडला गेला होता. जर समजा हे आंदोलन सामान्य मराठ्यांचं आहे आणि हे सामान्य मराठ्यांचं आंदोलन लढलं जाणारा माणूस हा सुद्धा सामान्य असेल तर मग अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ जे लोक आंदोलन करतायत ते राजकीय भूमिका का घेत आहेत. दोन स्पष्ट उदाहरणं स्नेहा गावकर यांनी दिली. एका ठिकाणी घाडगे पाटलांना आंदोलन स्थळावरून दूर करण्यात आलं, त्यांना स्टेजवर येऊ दिलं गेलं नाही, पण एका दुसऱ्या नेत्याला मात्र बसू दिलं गेलं. हीच परिस्थिती ठाण्यात घडली. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचे समर्थक ज्या वेळेला आंदोलनाच्या पाठीशी उभं राहायला गेले त्यांना दूर केलं गेलं, पण आव्हाड आणि विचारे ही दोन मंडळी व्यासपीठावर बसली. अशा प्रकारचा प्रोटोकॉल असतो का? अशा प्रकारचं वर्तन आंदोलकांचं असतं का? नसतं. आणि म्हणूनच संशय बळावतो. किशोरजी, माईक सुरू करा आणि मग बोला. हे जे ताईने जो मुद्दा मांडला, आपण जो मुद्दा मांडला आहे की हे झालं आहे असं याच्यात दुमत नाहीये, मी या गोष्टी नाकारत नाहीये. पण यात प्रमुख काय असतं, स्थानिक जी मंडळी असते, समजा आता कोल्हापूरला बोलवलं, ठाण्याला बोलवलं, आम्हाला काय फक्त निरोप येतात की बाई समाजाच्या सर्व स्तरांनी इथं मिटिंग ठेवलेली आहे, तुम्ही येऊन इथं मार्गदर्शन करा. आणि मनोजराव आणि आम्ही त्यांचे सहकारी आम्ही फक्त जातो तिथे आणि तिथं फक्त स्टेजवर आम्हाला भाषण करायला मनोजरावला संधी मिळते नाही. आणि हे जे म्हणते याच्यात सुधारणा आम्ही नक्की करू. नंबर एक, महत्वाचा मला आज प्रश्न विचारायचा जो राजसाहेब सरांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, मी त्याचं स्वागत केलंय, लोकशाहीच आहे. पण आश्चर्य आज आम्हाला नवीन वाटलं, महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री जाहीर सभा घेतो अंबटला येऊन आणि मराठा द्वेष त्याच्या बोलण्यातून पाण्यात मिळालं ते तर आहेच, पण महाराष्ट्र शासनाने जे निर्णय घेतले, ज्या छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री आहे त्यांनी निर्णय घेतले, तो जाहीर सभा घेऊन विरोध करतोय. हे अशांतता ही महाराष्ट्राच्या मंत्री इथं निर्माण करतायत. याला जबाबदार कोण? पुन्हा आमच्या आंदोलनावर, मनोजरावच्या आंदोलनावर किंवा मराठा समाजाच्या नावावर कोणी कापर फोडू नये. आपल्या मंत्र्याला आवरा, कॅबिनेट मंत्री आहे. पण याचं उत्तर योगेश चिले कसं देणार? योगेश चिले सत्तेत नाहीयेत. हा प्रश्न योगेश चिलेंना विचारणं बरोबर आहे? मी चर्चेत विचारला, राजसाहेबांनी विचारला, ते त्यांना विचारण्याचा अधिकार आहे, त्यांनी काळजीपोटी विचारला असेल, काही हरकत नाही. पण मी तुमच्या माध्यमातून शासनाला विचारतोय, एक कॅबिनेट मिनिस्टर जातीचा द्वेष पसरवतोय जाहीरपणे, हे सत्य आहे ना? सगळ्यांनी भाषण ऐकले ना? अरे कॅबिनेटमध्ये निर्णय होतात, तुझ्या सल्ल्याने निर्णय झालेले मंत्र्यांच्या, आणि त्या निर्णयाला विरोध करतो तिथं जाऊन, म्हणजे
किती द्वेष पाहायला मिळाला आम्हाला. बर, पुन्हा आता या आम्हाला नावं ठेवायचं. जातीच्या द्वेषाच्या बद्दल योगेश चिलेंकडे एक निश्चितच उत्तर असू शकतं अशी शक्यता मला वाटते. मी पटकन त्यांच्यापर्यंत हा प्रश्न घेऊन जातो. योगेश चिले, हा जातीचा द्वेष पसरवण्याचं काम कुणाचं असतं आणि कोण करतं? तुमचं यातलं निरीक्षण काय? राज ठाकरेंची याबाबत भूमिका काय? आमचं स्पष्ट मत आहे आणि हे वारंवार माननीय राजसाहेबांनी मांडलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये याच्या पूर्वी जातींमध्ये इतका विद्वेष कधीच नव्हता. जो 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यानंतर जो विद्वेष महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे एवढा कधीच नव्हता हो. आणि याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहाल, वेळोवेळी पाहाल. ज्यावेळी माननीय शरद पवार हे मुख्यमंत्री असतात त्यावेळी माननीय शरद पवार यांना या गोष्टी कधीच आठवत नसतात. ते स्वतः 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मराठा समाजाचे जवळपास 60% आमदार हे एकूण महाराष्ट्राच्या विधान परिषदेतले 60% आमदार हे मराठा समाजाचे आहेत. जवळपास माननीय पवार साहेब पकडून 8 ते 10 वेळा मुख्यमंत्री मराठा समाजाचा झालेला आहे. अशा नंतर सुद्धा जेव्हा आंदोलन मिळत नाही आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं सरकार सोडून इतर कोणतंही सरकार आलं की त्या आंदोलनाला बळ आपोआप मिळतं, तेव्हा कुठेतरी संशयाची सुई सरकत असते. तुम्ही बघितलं असेल, आमचा काय फडणवीसांची घरोबा नाहीये हो. काल सुद्धा बीजेपी वरती माननीय राजसाहेबांनी अगदी टोकाची टीका केलेली आहे. परंतु या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल की ज्या फडणवीसांना ब्राह्मण म्हणून राष्ट्रवादीकडून सातत्याने अवहेलना त्यांची केली जाते, त्याच ब्राह्मण फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते न्यायालयामध्ये टिकलं नाही, ही गोष्ट आलाहीदा, परंतु त्यांनी निदान देण्याची हिंमत तरी दाखवली. ही हिंमत कधी माननीय शरद पवार यांनी का दाखवली नाही? आणि त्याच्याबद्दल मराठा समाज कधीतरी त्यांना जाब विचारणार आहे की नाही की आमचे 60% मराठे हे आमदार म्हणून आहेत, हे खासदार म्हणून जात आहेत, आमचेच मुख्यमंत्री म्हणतायत, तरीही आमच्या समाजाला आरक्षण दिलं जात नाही. त्यावेळी याच्या मागे काय राजकारण असतं हे खरं तर मराठा समाजाने शोधून काढलं पाहिजे. ठीक आहे योगेश चिले, या मुद्द्याच्या अनुषंगाने आणखीन एक छोटासा उपप्रश्न माझा स्नेहाताईंना आहे. स्नेहाताई जावकर, आपल्याला या चर्चेला वेळेची मर्यादा आहे याची आठवण करून देतो. 1 मिनिट उरलंय, पटकन आपण खुलासा करावा. तुम्ही 2 गंभीर प्रश्न या संपूर्ण आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित केलेत. एक आहे उधळपट्टीचा, दुसरा आहे भेदभावाचा. या दोन्हीवर किशोर चव्हाण यांनी दिलेली उत्तरं तुम्हाला पटतायत? ते म्हणतात की जनता पैसा खर्च करतेय, सामान्य मराठे एवढा पैसा खर्च करतायत, आणि दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतायत की राजकीय नेत्यांना व्यासपीठावर येण्याबाबत जो भेदभाव केला गेला त्यात ते सुधारणा करतील. आता सुधारणा करतील म्हणजे सगळ्यांना व्यासपीठावर बसवतील का कोणालाच नाही बसवणार तो नंतर बघू. पण जी उत्तरं दिली जात आहेत ती पटणारी आहेत का? जरांगे समर्थक जे बोलतायत ते मनापासून आणि खरं बोलतायत असं तुम्हाला वाटतं? स्नेहाताई. अजिबात वाटत नाही. कारण आज डिबेटमध्ये जेव्हा किशोरभाऊ बोलतायत की आम्ही सुधारणा करू, नक्कीच स्वागतार्ह आहे, बरं वाटलं. पण याच बरोबर त्यांनी जरा मराठा या नावाने जेव्हा ते बोलतायत की द्वेष केला जातो ओबीसींकडून किंवा इतर जातींकडून, तेव्हा जर आम्ही कोणी मराठा हा नाव टाकलं जरी कुठं सोशल मीडियावर, तेव्हा आमच्या लोकांना इतक्या वाईट प्रकारे ट्रोल केलं जातं, त्यावर सुद्धा थोडं लक्ष घालावं. मग त्यांना कळेल की खरा द्वेष काय आहे. आणि खरा मराठा जातीचा द्वेष करणारे हे इतर जातीचे आम्हाला नाही दिसत आहेत. काही नेते राजकारण करत असतील, मी नाही म्हणत नाही, त्यांचा निषेधच आहे. परंतु जास्तीत जास्त जरांगे समर्थक म्हणून जर आई बहिणीच्या शिव्यांवर महिलांना सुद्धा सोडत नाहीयेत, तर मग हा द्वेष आम्ही कोणाला विचारायचा? आणि हा द्वेष केलं जातोय त्याच्याबद्दल जरांगे भाऊ काय बोलायला तयार आहात का? काय तुम्ही काय बोलायला तयार आहात? कारण एकही महिला कुठली बोलू शकत नाही का मराठा सांगू शकत नाहीये. आणि जर मराठा आरक्षण म्हणून आम्ही बोलतोय तर आम्ही पाप नाही करत आहोत. मग त्याच्यामध्ये द्वेष 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 म्हणून दुसऱ्या जातींना आपण किती अंगावर घेणार? दुसऱ्या जातींच्या बरोबर मराठा जातीचा वाद लावायचा तर खरंच बंद झालं पाहिजेत. कारण ह्या जाती द्वेष शेवटपर्यंत काय होणार आहे? निवडणुकीपर्यंत जाऊन थांबणार आणि निवडणुकीचा अजेंडा पूर्ण होणार. यातून निष्पन्न काय होणार? तर तुम्ही जे बोललात की जुन्या नोंदींप्रमाणे जर मिळत आहे हे तुमचं यश आहे, मग हे यश तर 2004च्या GR आहे. मग आज जर मराठा म्हणून जर आरक्षण सरसकट कुणबी म्हणून नाही मिळत आहे तर मग आजचं यश काय? आणि हे कायदेशीर आरक्षण मिळणारच नाहीये तर मग या सभांचा अर्थ काय? जर हे मिळणार नाही, हे जर सरकारने स्पष्टपणे कबूल केलेलं आहे,
दोन्ही शिंदे साहेबांनी पण आणि फडणवीस साहेबांनी पण आणि न्यायालयाच्या कायदेशीर तज्ज्ञांनी जरांगेंची स्वतः बोललेले आहेत अंतर्वालीत जाऊन. मग या सभा महाराष्ट्रभर होण्यामागचं कारण सांगा. कारण बिलकुल काम कुठे आपण थांबलंय बिलकुल का? आपण याच्यावरही परत चर्चा करू. आता वेळ मर्यादा असल्यानं मी आपल्याला इथेच थांबायची विनंती करतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.